जय शिवराय शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या शेती आणि सरकारी योजना यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, पीक विमा कधी मिळणार हा प्रश्न सध्या राज्यातील हजारो शेतकऱ्यांच्या मनात आहे। आताच झालेल्या केंद्रीय कृषी मंत्र्याच्या घोषणेनंतर काही शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा झाली आहे, तर अजूनही अनेक शेतकरी वाट बघत आहेत। चला तर मग संपूर्ण तपशील सोप्या भाषेत जाणून घेऊया। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल। शेतकरी बांधवांनो, 2022 पासून ते 2024 ते 2025 च्या रबी हंगामापर्यंत देशभरातील शेतकऱ्यांच्या 6,500 कोटी रुपयांचा पीक विमा कंपन्यांकडे अडकून होता। एवढी मोठी रक्कम थकलेली असताना केंद्रीय कृषी मंत्र्यांनी कंपन्यांना थेट इशारा दिला, जर तुम्ही आता ही रक्कम वितरित केली नाही तर आम्ही तुमच्यावर 12% व्याज आकारू। या दबावाचा परिणाम असा झाला की पहिल्याच टप्प्यात संपूर्ण देशभरात जवळपास 3,900 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले। चला आता बघूया आपल्या महाराष्ट्राची स्थिती। आपल्या राज्यातील 15,26,000 शेतकऱ्यांनी विमा कंपन्यांसाठी अर्ज केले होते। या अर्जावरची स्थगित रक्कम आहे तब्बल 809 कोटी 18 लाख। रबी 2024 ते 2025 येथे 96,000 शेतकऱ्यांचे अर्ज प्रलंबित आहेत। थकीत रक्कम 112 कोटी 27 लाख। म्हणजेच एकूण महाराष्ट्रासाठी 16,22,000 अर्ज अजून बाकी आहेत आणि थकीत रक्कम आहे तब्बल 921 कोटी 39 लाख। शेतकरी बांधवांनो, पहिल्या टप्प्यात चांगली बातमी आली आहे। आत्ताच झालेल्या वाटपात आपल्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या खात्यात थेट 506 कोटी रुपये जमा झाले आहेत, पण अजूनही सुमारे 415 ते 416 कोटी रुपये बाकी आहेत, जे लवकरच वितरित होणार आहेत। मित्रांनो, आता प्रश्न असा आहे, उरलेले पैसे कधी येणार? हे पेमेंट डीबीटी डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर पद्धतीने होत आहे, म्हणजे कधी 24 तास तर कधी 2 दिवसाचा वेळ लागू शकतो रक्कम खात्यात पोहोचण्यासाठी। आणि राज्य कृषी मंत्रालयाने स्पष्ट सांगितलं आहे की पुढील 7 ते 8 दिवसात उर्वरित सर्व रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल। एवढंच नाही, हे झाल्यावर 2022 पासून आजपर्यंतचा संपूर्ण स्थगित पीक विमा क्लिअर होणार आहे। मित्रांनो, आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, तुम्हाला पीक विमा येणार आहे की नाही हे कसं तपासायचं? स्टेप 1, PMFBY प्रधानमंत्री फसल विमा योजना या अधिकृत वेबसाईटवर जा। स्टेप 2, तुमचा अर्ज क्रमांक आणि बाकी आवश्यक तपशील टाका। स्टेप 3, स्टेटस सेक्शनमध्ये जा आणि पेमेंट कॉलम तपासा। जर तिथे 00 दिसत असेल तर अजून अपडेट व्हायला थोडा वेळ आहे, पण जर पेमेंट झाले असेल तर त्या ठिकाणी तुमची रक्कम अपडेट झालेली दिसेल। जर तुम्हाला तुमचा पीक विमा येणार आहे की नाही हे तपासायचं माहीत नसेल तर खाली डिस्क्रिप्शन बॉक्समधील लिंकला क्लिक करा, तिथे तुम्हाला संपूर्ण माहिती मिळून जाईल। मित्रांनो, आता नीट ऐका, पीक विमा कोणाला 100% मिळणार आहे? ज्यांनी विमा भरला आहे, तक्रार केली आहे, सर्वे पूर्ण झाला आहे, नुकसान भरपाई फॉर्म अपडेट आणि सबमिट केले आहेत, अशा शेतकऱ्यांना 100% पीक विमा मिळणारच आहे, यात काही शंका नाही। पण ज्यांनी ही प्रक्रिया पूर्ण केलीच नाही त्यांना पीक विमा मिळणार नाही। शेतकरी मित्रांनो, तुम्हाला आठवतंय का 2023चा रबी हंगाम? तेव्हा आपण केंद्राच्या नियमावलीत बसत नव्हतो, पण तरीही राज्य सरकारने स्वतःचा हिस्सा भरला आणि त्यावेळी क्लेम न केलेल्या काही शेतकऱ्यांनाही रक्कम मिळाली होती। पण लक्षात ठेवा, आता तसं होणार नाही। आता फक्त ज्यांनी अर्ज केले आहेत त्यांनाच पीक विमा रक्कम मिळणार आहे, बाकी कुणालाही आपोआप पैसे मिळणार नाहीत। तर शेतकरी बंधूंनो, जर तुम्ही सर्व प्रक्रिया पूर्ण केली असेल तर काळजी करू नका, उर्वरित रक्कम पुढील काही दिवसात तुमच्या खात्यात जमा होईल। तुमच्या पीक विमा स्टेटससाठी PMFBY पोर्टलवर नक्की तपासा। अशाच अधिक माहितीसाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। मित्रांनो, अजून 2 गोष्टी नक्की लक्षात ठेवा। या विषयावर अधिक सविस्तर अपडेटसाठी डिस्क्रिप्शन बॉक्समधील लिंकला क्लिक करा। रोजच्या ताज्या अपडेटसाठी आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये सामील व्हा। व्हॉट्सॲप ग्रुपची लिंक सुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे। मित्रांनो, हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अजून आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। आपण पुन्हा भेटू नवीन अपडेट आणि नवीन माहिती सोबत। तोपर्यंत जय जवान, जय किसान।